आश्रमशाळेचा विद्यार्थी श्रीकांत बंडगर झाला शासकीय कुस्ती प्रशिक्षक। एका आश्रमशाळेत ज्ञानाचे धडे घेणारा विद्यार्थी व सर्वसामान्य शेतकरी परिवारात जन्मणारे श्रीकांत बंडगर यांची शासकीय कुस्ती प्रशिक्षकपदी निवड झाली आहे। त्यांच्या जीवनाची ही यशोगाथा खास अन्वी न्यूज चॅनलच्या रसिकांसाठी सादर करीत आहोत। श्रीकांत बंडगर हे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी या गावचे रहिवासी असून त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती। त्यांचे काका म्हणजेच मैदानी कुस्तीपटू हरी बंडगर यांच्यापासून कुस्ती खेळाची प्रेरणा त्यांनी घेतली। त्यांचा परिवार शेतीनिष्ठ असून त्यांना 3 बंधू आहेत। बंडगर यांनी कुस्ती स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर उज्ज्वल यश संपादन केले आहे। त्यांनी नुकताच पंजाब येथील पतियाळामध्ये शासकीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षक पदाचा अभ्यासक्रम पूर्ण करून यश प्राप्त केले आहे। म्हणूनच त्यांची कुस्ती प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे। यानिमित्त बंडगर यांचा सोलापुरात गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मित्र परिवारातर्फे पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। कुस्तीची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी व व्यसनमुक्त तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया कुस्ती प्रशिक्षक श्रीकांत बंडगर यांनी दिली। कसं वागायचं, व्यसनाच्या आहारी जात नाही, महत्त्वाचा पॉईंट। कुठल्याच प्रकारचं व्यसन जी काय तुम्ही व्यसनामध्ये जे प्रकारे देतो तर कुठल्याच प्रकारच्या व्यसनमध्ये जाऊ शकत नाही मरेपर्यंत पहिलवान चांगली त्याने हे केली तर मनापासून। हे तालमीचा फायदा आहे आणि लहानपणापासून तालमीची सवय तुम्ही मुलांना लावा, शरीर पण त्याचं सशक्त राहील, मजबूत राहील, आरोग्य चांगलं राहील आणि नॉलेज पण चांगलं येईल बाबा। आणि महत्त्वाची म्हणजे डिसिप्लिन, खेळाडूसाठी डिसिप्लिन लय महत्त्वाचं आणि ते पैलवानकीत सगळ्यात जास्त पैलवान आधी आला तर मोठ्या माणसांच्या आधी पायाला हात लावून दर्शन घेतो। हे कशासाठी व ही संस्कृती पहिल्यापासून चालत आली। कुस्तीपटूंना आता नव्या दमाने चालना मिळणार आहे। श्रीकांत बंडगर यांचे यश अभिमानास्पद असून कुस्तीला राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी व्यक्त केली। अलीकडे हॉकी, कबड्डी, खो खो किंवा क्रिकेट याला जास्त सरकारनं त्या ठिकाणी मानधन वगैरे देऊन त्यांना सरकारी गव्हर्नमेंट जॉब वगैरे घेत असतात। खरं तर कुस्ती हे मैदानी खेळ आहे, त्या लोकांना आपण मानधन दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्यांना जे शिकवणारे आहेत किंवा खेळाडू आहेत त्या लोकांना मदत केलं पाहिजे शासनाने। मला या निमित्तानं असं वाटतं आहे फक्त आपण निवड करून त्यांचा उपयोग नाही, त्यांना कुठंतर शासकीय नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यांना दरमहा मानधन मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारकडनं प्रयत्न होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। मला एका खेड्या गावात या ठिकाणी जन्मून त्यांनी कुस्तीमध्ये प्रशिक्षणामध्ये त्यांचं नाव आलं, मला अभिमान वाटतं आहे। कारण शहरातले आणि देशातले राज्याच्या लोकांचं निवड झालं पाहिजे, पण एका खेडेगावचा मुलगा गरीब माणूस। बंडगर परिवाराने कुस्तीची परंपरा जोपासली आहे। युवा पिढीला चांगले व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी कुस्ती खेळाला तोडच नाही, अशी भावना कुस्ती प्रशिक्षक श्रीकांत बंडगर यांनी बोलून दाखवली। जुनी जोडीदार सगळी गाठ पडली की अरे कुठं आहे तो असं म्हणायचं, एवढ्या दिवसातनं दिसतोय, कुठं असतो तू, काय असतो सांगायचं बाबा पाहिजे नको, अरे आपण कुस्तीत आहे काय तर थोडंसं हे केलं पाहिजे। म्हणून मला अचानक लक्षात आलं की बाबा हे आता आपण थोडंसं आपल्या ह्यानं बी थोडं योगदान आपल्याला जे येतं ते आपण दुसऱ्याला देणं गरजेचं आहे। ह्यासाठी मी हे निर्णय घेतला आणि ट्रेनिंगसाठी अप्लाय केलं, सर्टिफिकेटचं सगळं वर हे केलं, सबमिट केलं, फॉर्म भरला, सिलेक्शन झालं। नंतर ट्रेनिंग घेतली पतियाळाला जाऊन पंजाबला आणि कोर्स कंप्लीट करून आता मी इथून पुढं जे आहे नोकरी माझी राहील किंवा सोडेल ही भाग वेगळा, पण मी हे कुस्तीसाठी मी जे शिकलो आहे काय ते मी सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या जी मुलं आहेत नवीन येणारी त्यांना माझ्याकडनं जेवढं मला शिकवता येईल तेवढं शिकवण्याचा मी प्रयत्न करीन आणि कुस्तीसाठी इथून पुढचं जे हे काय आयुष्य ते वाहून घेण्याचा मी प्रयत्न नक्की करत। धन्यवाद, एवढंच मला सांगायचं आहे कुस्तीबद्दल। ओके। बंडगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।
आहे